नमस्ते, सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी चमचमीत पंजाबी स्टाईल चना मसाला किंवा छोले मसाला. खूप सिंपल रेसिपी आहे. अगदी घरच्या साहित्यात बनून तयार होते, पण धाब्यावर मिळते तशी बनते. जास्त मेहनतही घ्यावी लागत नाही आणि खूप पटकन बनून तयार होते. या छोल्यासोबत लिंबू, कांदा आणि बटोरे तर चांगले लागतातच, पण सिंपल चपाती, तंदुरी रोटी किंवा जिरा राईस सोबतही खूप छान लागतात. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचतील. तर मी येथे 1/2 किलो छोले स्वच्छ धुवून यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातला आणि रात्रभर भिजत ठेवले होते. आता यामधील पाणी काढून घेतले आणि कुकरमध्ये भिजलेले छोले, 2 इंच दालचिनी, 5-6 लवंग, 1 मसाला वेलची, चवीनुसार मीठ, 1/4 चम्मच हळद आणि छोल्याच्या वर एक अर्धा बोट इतकं पाणी ॲड केलं आणि कुकरला टोपण लावून लो टू मीडियम फ्लेमवर 2 ते 3 शिट्या देऊन घेतल्या. छोले भिजवताना आपण अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकल्यामुळे छोले आतपर्यंत शिजतात. कुकरला सिटी होईपर्यंत आपण 2 वेगवेगळ्या पेस्ट बनवून घेऊ. 3 कांदे मोठे मोठे कट करून मिक्सरमध्ये याची एक पेस्ट बनवून घेतली. त्यानंतर 2 मोठे टोमॅटो, 2 इंच आल्याचे तुकडे, 10 ते 15 लसूण पाकळ्या, मुठभर देठासहित कोथिंबीर, 2 मिरच्या. आता याचीही बारीक पेस्ट बनवून घेऊ. तर फक्त कांद्याची एक पेस्ट आणि टोमॅटो, आले लसूण यांची एक पेस्ट बनवून घेतली. त्यानंतर कढईमध्ये 4 चमचे तेल घेतले. तेल चांगले तापले की यामध्ये 1 चमचा जिरे, 2 तमालपत्री, 1 चमचा ओवा, 2 चिमूट हिंग आणि यामध्ये कांद्याची पेस्ट ॲड करू. गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे आणि कांद्याची पेस्ट एक सारखी तेलामध्ये परतून घ्यायची आहे. कांद्याचा कच्चा वास जाईपर्यंत आणि कलरही चेंज होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे. तर कांद्याची पेस्ट बघा हलकासा ब्राऊन कलर आला आहे. आता यामध्ये आले लसूण आणि टोमॅटो, कोथिंबीर यांची जी आपण पेस्ट बनवून घेतली होती ती ॲड करू. तर यामध्ये आले मी थोडं जास्त वापरलं होतं, कारण छोल्यामध्ये आले जास्त असेल तर खूप छान टेस्टी बनतात. आता ही टोमॅटोची पेस्ट ही 2 ते 3 मिनिटासाठी परतून घेऊ आणि यामध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे मिरची पावडर, 1 चमचा धनिया पावडर, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा आमचूर पावडर ॲड केली. आमचूर पावडरमुळेही छोल्याला खूप छान टेस्ट येते. आता हे मसालेही अर्ध्या मिनिटासाठी या तेलामध्ये परतून घेऊ आणि 1 कप पाणी ॲड करू. तर हे गरम पाणी ॲड करायचे आहे आणि या पाण्यामध्ये एक 5 मिनटं मसाले लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचे आहेत. तर झाकण लावून 5 मिनटं लो फ्लेमवर ठेवून दिलं. त्यानंतर कुकरला 3 शिट्ट्या देऊन घेतल्या आहेत. पूर्णपणे वाफ गेल्यानंतर कुकरचं टोपण काढलं आणि चणे बघा किती छान शिजले आहेत. अगदी आतपर्यंत छान शिजले आहेत आणि मीठ आणि हळदीची टेस्ट चण्यामध्ये उतरली आहे. आता या छोल्यामध्ये आपण जे खडे मसाले घातले ते काढून टाकू शकता किंवा हे छोले असेच या मसाल्यामध्ये ॲड करू शकतात. तर छोल्यामधील खडे मसाले मी काढलेले नाहीत, तर कढईमधल्या या मसाल्यामध्ये छोल्यासोबत ॲड केले. छोले उकडताना कुकरमध्ये जे पाणी ॲड केले होते तेही या छोल्यासोबत मसाल्यांमध्ये ॲड केले आणि 1 चमचा गरम मसाला ॲड केला आणि लो टू मीडियम फ्लेमवर झाकण लावून परत एकदा हे छोले छान मसाल्यांमध्ये 5 मिनटं शिजवून घेतले. आणि 5 मिनटानंतर झाकण काढल्यानंतर ग्रेव्ही बघा किती थिक झाली आहे, मस्त एक सारखी बनली आहे. छोलेही खूप छान शिजले आहेत आणि कलरही खूप छान आला आहे. आणि सर्वात शेवटी यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करू. त्याचबरोबर सर्वात शेवटी आपण या छोल्यामध्ये मोठे खिसलेले आलेही ॲड करू शकतो. यामुळेही छोल्याला खूप छान टेस्ट येते, पण मी केले नव्हते. तर हे आपले गरमागरम धाबा स्टाईल पंजाबी छोले मसाला किंवा चना मसाला तयार झाला आहे. तर हे गरमागरम छोले आणि भटुरे किंवा जिरा राईस, चपाती किंवा तंदुरी रोटी असेल तरीही खूप छान लागतात. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि
कमेंट्स करून सांगायलाही विसरू नका कशी बनली आहे ते. थँक्यू.